नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संकल्प क्लासेस या YouTube चॅनलवर. ठीक आहे, तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, चला तर या ठिकाणी आपण घेणार आहोत त्रिकोणमिती चॅप्टर इयत्ता 10वी. त्याच्यामध्ये आपण त्रिकोणमिती चॅप्टर आपला सुरू आहे का. या ठिकाणी 6.1 मधला या ठिकाणी 6वा क्वेश्चन घेतोय आपण. 6व्या क्वेश्चन मधला या ठिकाणी पहा एक क्वेश्चन आहे. 6व्या क्वेश्चन मधला 4था क्वेश्चन आहे पहा. या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपल्याला सिद्ध करायचे. ठीक आहे, सेक थीटा मायनस कॉस थीटा. नंतर दुसऱ्या आता ठिकाणी पहा पहिल्या कंसात काय सेक थीटा मायनस कॉस थीटा. नंतर दुसऱ्या कंसात आहे पहा कॉट थीटा प्लस टॅन थीटा कंस बंद बरोबर टॅन थीटा गुणिला सेक थीटा. आपल्याला या ठिकाणी हे सिद्ध करायचे. तर चला तर ठीक आहे, लक्ष द्या इकडे. या ठिकाणी आपण काय करू, पहिले डावी बाजू घेऊ. डावी बाजू बरोबर इथे येणारे बा सेक थीटा मायनस कॉस थीटा. ओके, गुणिला या ठिकाणी येणारे कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे, ही डावी बाजू घेते बा आपण. आता डावी बाजू घेऊन आपल्याला उजवी बाजू सिद्ध करायची. ठीक आहे का. ठीक आहे, सेक थीटा मायनस कॉस थीटा गुणिला या ठिकाणी काय कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता याच्यावरून कसं होणार आहे बा सिद्ध. या ठिकाणी बा सेक थीटाचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहिती असेल बा 1 कॉस थीटा. हे त्याचं सूत्र आहे बा. सेक थीटाचं सूत्र काय आहे 1 कॉस थीटा मायनस हे कॉस थीटा तसं राहू दे वाटलं सर आपण. घेणार आहे कॉस थीटा. क्लिअर झालं सर्वांचं. ठीक आहे, हे पहा सेक थीटाचं सूत्र काय 1 कॉस थीटा मायनस कॉस थीटा तसा. ठीक आहे, कॉट थीटा. कॉट थीटाचं सूत्र जर म्हटलं तर या ठिकाणी येणार आहे कॉस थीटा छेद साइन थीटा. ओके, प्लस टॅन थीटा. टॅन थीटाचं सूत्र जर म्हटलं तर या ठिकाणी पहा काय येतं साइन थीटा छेद कॉस थीटा. ओके, या ठिकाणी काय आलं, पहिले डावी बाजू घेतली आपण सेक थीटा मायनस कॉस थीटा. नंतर या ठिकाणी पहा कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे, मग आता सेक थीटाचं सूत्र काय आहे 1 कॉस थीटा आहे मायनस कॉस थीटा. नंतर दुसऱ्या कंसामध्ये या ठिकाणी पहा कॉट थीटाचं सूत्र काय आहे कॉस थीटा छेद साइन थीटा प्लस टॅन थीटाचं सूत्र काय साइन थीटा छेद कॉस थीटा. ठीक आहे का. मग आता या ठिकाणी पहा काय येणार होता 1 मायनस कॉस गुणिला कॉस म्हणलं म्हणजे कॉस थीटा गुणिला कॉस थीटा म्हणलं तर या ठिकाणी येणार आहे कॉस वर्ग थीटा छेद या ठिकाणी काय होणार आहे कॉस थीटा. आता आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा. ठीक आहे का. आता बघा या ठिकाणी कॉस गुणिला कॉस म्हणलं तर येणार आहे कॉस थीटा गुणिला कॉस थीटा म्हणलं तर येणार आहे कॉस वर्ग थीटा प्लस साइन थीटा गुणिला साइन थीटा म्हणलं तर येणार आहे साइन वर्ग थीटा छेद. आता या ठिकाणी काय येणार आहे साइन थीटा का आता तसा गुणिला या ठिकाणी काय येणार आहे कॉस थीटा. क्लिअर झालं सर्वांचं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा 1 मायनस कॉस वर्ग थीटा 1 मायनस कॉस वर्ग थीटा बरोबर येणार आहे साइन वर्ग थीटा. का तर लक्ष द्या इकडे. आता थीटा म्हटलं तर ह्या ठिकाणी पहा साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा हे कॉस वर्ग थीटा इकडे कसं आहे प्लस मध्ये, इकडे लाव मायनस मध्ये. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा हे प्लस मध्ये तिकडे लाव मायनस मध्ये होणार आहे साइन वर्ग थीटा बरोबर 1 मायनस कॉस वर्ग थीटा. म्हणजे 1 मायनस कॉस वर्ग थीटा बरोबर आपण काय घेऊ शकतो साइन वर्ग थीटा. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे साइन वर्ग थीटा. इथे येणार आहे साइन वर्ग थीटा छेद इथं कॉस थीटा गुणिला आता पहा कॉस वर्ग थीटा प्लस साइन वर्ग थीटा. ओके, बरोबर काय येणार आहे 1 येणार आहे. ओके का. तुम्ही म्हणशाल सर या ठिकाणी साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1 आहे, पण या ठिकाणी कॉस वर्ग थीटा प्लस साइन वर्ग थीटा बरोबर 1 आहे, पण या ठिकाणी 1च येणार आहे. कारण ते काय माहिती का 3 प्लस 2 म्हणलं तरी 5च होणार आहे. 2 प्लस 3 म्हणलं तरी 5च होणार आहे. कळालं का. ओके, आता या ठिकाणी पहा म्हणजे याचं उत्तर जर म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे 1 येणार आहे. काय येणार आहे 1 आणि छेद काय येणार आहे का साइन थीटा गुणिला कॉस थीटा. ठीक आहे, साइन वर्ग थीटा म्हणला ते काय साइन वर्ग थीटा आपण 2 टाइम लिहू शकतो, 2 वेळा लिहू शकतो. म्हणजे काय एखाद्या संख्येचा वर्ग जर काढणे समजा आपल्याला x चा वर्ग काढणे तर आपण काय करतो x गुणिला x करतो. ओके का. मग आता या ठिकाणी साइन चा वर्ग काढणे समजा मग आपण काय करू साइन थीटा गुणिला साइन थीटा घेऊ आणि छेद इथे काय करू कॉस थीटा गुणिला इथे काय येणार आहे 1 छेद साइन थीटा गुणिला कॉस थीटा. ठीक आहे का. हे पहा साइन थीटा कॅन्सल साइन थीटा कॅन्सल. फक्त या ठिकाणी काय राहिलेलं माहिती का
या ठिकाणी राहिलं साइन थिटा छेद कॉस थिटा, साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले या ठिकाणी काय 1 छेद कॉस थिटा. ठीक आहे. हे पहा साइन थिटा छेद कॉस थिटा हे कशाचं सूत्र आहे? टॅन थिटाचं सूत्र आहे. कशाचं सूत्र आहे? टॅन थिटा. मग या ठिकाणी काय झालं? टॅन थिटा गुणिला 1 छेद कॉस थिटा. 1 छेद कॉस थिटा कशाचं सूत्र आहे? सेक थिटा. हे पहा हे आली आपली उजवी बाजू, हे आली आपली उजवी बाजू. ठीक आहे. हे आली उजवी बाजू. क्लिअर झालं सर्वांचं? ठीक आहे. खूप सोपं आहे बा. ओके. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपण. आता बघा नंतरचा क्वेश्चन असा आहे, पाचवा क्वेश्चन त्याच्यामधला. कॉट थिटा प्लस टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिला सेक थिटा. ठीक आहे. मग आता ठीक आहे, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायचे. तर आपण काय करू माहिती का? डावी बाजू बरोबर इथे काय येणार आहे? कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके. मग आता ठीक आहे पहा कॉट थिटाचं सूत्र काय आहे? तर या ठिकाणी पहा कॉट थिटाचं सूत्र काय आहे ना? कॉस थिटा छेद साइन थिटा प्लस टॅन थिटाचं सूत्र काय आहे? साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. पहा मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सूत्र वगैरे लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. ते व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा ते सूत्र मी पुन्हा सांगतो वाटलं सर. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा मी तीन सूत्र दिली तेच पुन्हा या ठिकाणी पहा की साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा हे सूत्र आलं पहा. नंतर या ठिकाणी पहा कोसेक थिटा, कोसेक थिटाचं सूत्र काय येतं? 1 छेद साइन थिटा. खूप सोपं आहे. हे फक्त अपोजिट आहे, याच्यात उलट आहे. ठीक आहे का? मग आता या ठिकाणी काय यायचं? इथे येणार आहे कॉस थिटा. कॉस थिटाचं सूत्र काय येणार आहे? 1 छेद सेक थिटा. ठीक आहे. नंतर या ठिकाणी पाहायचं सेक थिटा. सेक थिटा बरोबर काय येणार आहे का? 1 छेद कॉस थिटा. ओके. नंतर या ठिकाणी पहा टॅन थिटा. टॅन थिटाचं सूत्र असं आहे 1 छेद या ठिकाणी येणार आहे कॉट थिटा. नंतर या ठिकाणी पाहायचं कॉट थिटा बरोबर इथे येणार आहे 1 छेद टॅन थिटा. ओके. आणि टॅन थिटाचं आणि कॉट थिटाचं आणि सूत्र पाहिजे. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा आणि कॉट थिटा सूत्र आहे बा कॉस थिटा छेद या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी कॉस थिटा छेद साइन थिटा. ओके. खूप सोपे बा. हे सूत्र फक्त पाठ पाहिजे तुमचे. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉट थिटा सूत्र काय लावलं आपण? या ठिकाणी कॉस थिटा छेद साइन थिटा प्लस टॅन थिटा सूत्र काय लावलं? साइन थिटा छेद कॉस थिटा. ठीक आहे का? मग आता या ठिकाणी पहा कॉस गुणिला कॉस म्हणलं तिरकस गुणाकार करू आपण. या ठिकाणी कॉस गुणिला कॉस म्हणलं तर येणार आहे कॉस वर्ग थिटा प्लस साइन. आता या ठिकाणी पहा कॉस थिटा म्हणलं तर या ठिकाणी कॉस थिटा गुणिला कॉस थिटा केलं तर कॉस वर्ग थिटा आलं. नंतर पहा साइन थिटा गुणिला साइन थिटा केलं तर इथे येणार आहे साइन वर्ग थिटा छेद. आता या ठिकाणी काय येणार आहे? साइन थिटा गुणिला कॉस थिटा. आता ठिकाणी पहा कॉस वर्ग थिटा प्लस साइन वर्ग थिटा बरोबर काय येणार आहे? 1 येणार आहे. 1 छेद आता 3 इम्पॉर्टंट सूत्र आहे ते पण मी तुम्हाला लिहून दिले तेव्हा. ठीक आहे. सुरुवातीलाच. ठीक आहे. ते सूत्र काय होते? साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. नंतर काय आता इथं 1 प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. नंतर काय आता 1 प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. ओके. हे 3 इम्पॉर्टंट सूत्र होते बा. ठीक आहे. म्हणून आता काय आलं? कॉस वर्ग थिटा प्लस साइन वर्ग थिटा बरोबर काय घ्यावं लागणार आहे? आपल्याला 1 घ्यावं लागणार आहे. ओके का? या ठिकाणी काय साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. फक्त उलट केलं तरी उत्तर तेच येणार आहे. ठीक आहे. इथे 1 छेद साइन थिटा गुणिला कॉस थिटा. आता इथे येणार 1 छेद साइन थिटा गुणिला इथे येणार 1 छेद कॉस थिटा. ओके. आता 1 छेद साइन थिटा हे कशाचं सूत्र आहे?
कोसेक थिटाचं, म्हणजे येणार आहे कोसेक थिटा गुणिला 1/cos थिटा. कशाचं सूत्र आहे? सेक थिटाचं. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी पहा, ह्याला आपली उजवी बाजू, ह्याला आपली उजवी बाजू. ओके, खूप सोपं आहे बाई. चला, समजलं तुम्हाला सर्वांना? ओके, समोरचं बघा. हे सूत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला. नंतरचा क्वेश्चन बघा आता. 1/sec थिटा मायनस tan थिटा बरोबर sec थिटा प्लस tan थिटा. ओके, मग आता आपण काय करू? डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू घेऊन आपण उजवी बाजू सिद्ध करू. डावी बाजू बरोबर 1/sec थिटा मायनस tan थिटा. ठीक आहे, आता आपण काय करू माहिती का? छेदाचे परिमेयकरण करू. इथे छेदाचे परिमेयकरण करून घेऊ. छेदाचे परिमेयकरण म्हणजेच काय? अंशाला बी आणि छेदाला बी. ती छेद समजा तो नंबर राहणार आहे किंवा काही गुणोत्तर वगैरे राहणार आहे, त्याने गुणणे. फक्त या ठिकाणी चेंज होणार आहे साइन. इथे मायनस असेल तर प्लस होणार आहे, प्लस असेल तर मायनस होणार आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी येणार आहे 1/sec थिटा मायनस tan थिटा गुणिला हे मायनस इथे काय होणार आहे? प्लस होणार आहे. sec थिटा प्लस tan थिटा छेद या ठिकाणी काय होणार आहे? sec थिटा प्लस tan थिटा. ओके, आता काय येणार आहे? गुणाकार होणार आहे. अंश-अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. ओके, sec थिटा गुणिला 1 केलं तर या ठिकाणी येणार आहे sec थिटा. ठीक आहे, प्लस tan थिटा गुणिला 1 केलं तर येणार आहे tan थिटा छेद sec थिटा मायनस tan थिटा. इथे येणार आहे sec थिटा प्लस tan थिटा. आता या ठिकाणी बघा सूत्र यूज होतं या ठिकाणी एका a मायनस b नंतर होतं इथं a प्लस b. ठीक आहे, याचं सूत्र कसं तयार होणार इथं? इथे येणार आहे a वर्ग मायनस b वर्ग. क्लिअर झालं? हे सूत्र इथे यूज होणार आहे a वर्ग मायनस b वर्ग. म्हणजेच आता या ठिकाणी काय आहे? इथे म्हटलं तर इथे येणार आहे sec वर्ग थिटा मायनस इथे येणार आहे tan वर्ग थिटा. का? कारण की a ची किंमत समजा sec थिटा आहे आणि b ची किंमत काय आहे? tan थिटा आहे. बट या ठिकाणी वर्ग आहे ना त्याचा, म्हणून या ठिकाणी वर्ग केला आपण. क्लिअर झालं? ओके, मग आता ठिकाणी आपल्याला सिद्ध करणे sec थिटा प्लस tan थिटा. तर कसं येणार आहे? तर पहा, इथे येणार आहे बघा sec थिटा प्लस tan थिटा छेद हे पहा या सूत्राकडे लक्ष द्यायला. 1 प्लस tan वर्ग थिटा बरोबर sec वर्ग थिटा. म्हणजे काय? 1 प्लस tan वर्ग थिटा बरोबर sec वर्ग थिटा. हे tan वर्ग थिटा इकडे प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर मायनस मध्ये होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 1 बरोबर sec वर्ग थिटा मायनस tan वर्ग थिटा. म्हणजे sec वर्ग थिटा मायनस tan वर्ग थिटा. sec वर्ग थिटा मायनस tan वर्ग थिटा बरोबर काय तर 1 येतो. ठीक आहे, इथे येणार आहे 1. ओके का? आता बघा की सिन्स तुम्ही लिहू शकता कशावरून आला ते. ठीक आहे का? येणार आहे sec वर्ग थिटा मायनस tan वर्ग थिटा बरोबर 1. याच्यावरून आलं तुम्ही लिहू शकता. ओके का? आता काय पाहायचं? छेदस्थानी 1 असला तर आपण घेत नाही. ठीक आहे, म्हणजे या येणार आहे sec थिटा प्लस tan थिटा. ही झाली ती उजवी बाजू. ओके का? उजवी बाजू. खूप सोपे आहे क्वेश्चन आहे, फक्त तुमचे सूत्र पाठ पाहिजे. ठीक आहे, ते दुरुस्त करून घ्या तुम्ही सगळेजण. ठीक आहे, इथे पहा, इथे सेकचा चौथा घात थिटा होता, तर या ठिकाणी तुम्ही फक्त साइनचा चौथा घात थिटा करशाल. ओके, एवढीच ती प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथं. डावी बाजू बरोबर. आता डावी बाजू म्हणलं तर इथे येणार आहे साइनचा चौथा घात थिटा मायनस कॉसचा चौथा घात थिटा. ओके, डावी बाजू घेतली आपण. आपल्याला सिद्ध काय करणे? 1 मायनस 2 कॉस वर्ग थिटा हे आपल्याला सिद्ध करायचे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण काय करू? साइन वर्ग थिटा पुन्हा या ठिकाणी काय करू? आपण त्याचा वर्ग घेऊ. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. ठीक आहे, मायनस
इथं कॉस वर्ग थिटा पुन्हा त्या ठिकाणी तुला वर्ग घाताचा घात केला तर घाताकाचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे बेदुनी 4 कळलं आता तो फॉर्म्युला अप्लाय केला आपण एटा a वर्ग मायनस b वर्ग त्याचा कसं येतं माहिती का ठिकाणी ओके a प्लस b आणि a मायनस b असं ते सूत्र आहे त्या सूत्रानुसार समजा a ची किंमत आहे b ची किंमत आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे a ची किंमत काय आहे sin वर्ग थीटा प्लस b ची किंमत काय आहे cos वर्ग थीटा ठीक आहे गुणिला या ठिकाणी काय a मायनस b a ची किंमत काय आहे sin वर्ग थीटा नंतर या ठिकाणी काय आहे b ची किंमत मायनस आता या ठिकाणी काय आहे cos वर्ग थीटा सोपं आहे ओके कशावरून आलो तुम्ही ते हे लिहू शकता बा सूत्र ठीक आहे a वर्ग मायनस b वर्ग इथे येणार आहे a मायनस b नंतर येणार आहे समजा तुम्ही a प्लस b लिहू शकता पहिले नंतर येणार आहे a मायनस b या सूत्रानुसार बरोबर ठीक आहे मग आता या ठिकाणी पहा sin वर्ग थीटा प्लस cos वर्ग थीटा बरोबर काय येतो 1 येतो बा सूत्रामध्ये दिलेलं तुम्हाला लिहून ठीक आहे इथे येणार आहे 1 ठीक आहे मग आता या ठिकाणी पाहायचं आता sin वर्ग थीटा मायनस cos वर्ग थीटा आपल्याला काय नाही का 1 मायनस 2 cos वर्ग थीटा ठीक आहे का तर पहा आता इकडे कसं येणार तर एका समजा sin वर्ग थीटा प्लस cos वर्ग थीटा बरोबर 1 आहे sin ची किंमत काढायची समजा आपल्याला ठीक आहे का sin ची किंमत काय येणार आहे म्हणजे हे cos वर्ग थीटा इकडे कसं आहे प्लस मध्ये तिकडल्यावर मायनस मध्ये म्हणजे ह्या ठिकाणी काय येणार आहे sin वर्ग थीटा बरोबर 1 मायनस cos वर्ग थीटा क्लियर झालं तुमचं सर्वांचं ओके हे cos वर्ग थीटा इकडे प्लस मध्ये तिकडल्यावर मायनस मध्ये होणार आहे ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी sin वर्ग थीटाची किंमत काय येणार आहे ठिकाणी 1 मायनस cos वर्ग थीटा 1 मायनस cos वर्ग थीटा ठीक आहे मायनस मायनस काय राहिले इथं cos वर्ग थीटा खूप सोपं आहे बा ठीक आहे म्हटलं सर तुम्हाला काही अडचण असेल तर व्यवस्थित लिहून टाकायला इथे येणार आहे sin वर्ग थीटा बरोबर 1 मायनस cos वर्ग थीटा हे याच्यावरून आलं पाहिजे नाही ओके का आता इथे पाहायचं इथे काय करायचं आपल्याला 1 मायनस 2 cos वर्ग थीटा हे सिद्ध करायचं आपल्याला इथे हे बघ कोणत्याही संख्येला 1 ने जर गुणलं तर ती संख्या 30 येणार सपोज 1 गुणला 3 म्हणलं 3 1 3 1 3 ठीक आहे इथे आला 3 क्लियर झाला का म्हणून या ठिकाणी ह्या कवसाला 1 ने गुणलं तर तेच उत्तर येणार आहे ठीक आहे आता काय ठिकाणी इथे एक तर तसा मायनस मायनस प्लस बट या ठिकाणी काय करणार म्हणणार आपण जर समजा आता -7 आहे -7 आहे मायनस मायनस प्लस होतं 7 आणि 7 14 झाले पण दोन्हीचं साइन कसं आहे सेम आहे म्हणजे इथे साइन कसं येणार आहे सेम येणार आहे म्हणजे मायनस येणार आहे कळलं मग या ठिकाणी तेच येणार आहे मायनस 1 cos वर्ग थीटा आणि 1 cos वर्ग थीटा किती cos वर्ग थीटा 2 cos वर्ग थीटा क्लियर झालं आली उजवी बाजू सोपं आहे बा ठीक आहे म्हणजे आली उजवी बाजू ठीक आहे या ठिकाणी समोरचा क्वेश्चन असा आहे tan 1 छेद 1 प्लस tan वर्ग 1 पुन्हा या ठिकाणी कौसाचा वर्ग 1 प्लस cot 1 छेद कौसामध्ये 1 प्लस cot वर्ग 1 पुन्हा कौसाचा वर्ग 1 ठीक आहे म्हणजे सिद्ध काय करणार आपल्याला sin a पुरीला cos a हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर या ठिकाणी काय अर्थ सगळ्यांनी लक्ष द्यायचं पहिले या ठिकाणी आपण माहिती का डावी बाजू घेऊ ठीक आहे इथे डावी बाजू घेऊ डावी बाजू आता बघा या ठिकाणी डावी बाजू काय आहे tan a छेद या ठिकाणी पहा ही डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे ठीक आहे 1 प्लस tan वर्ग 1 पुन्हा वर्ग प्लस इथे जर cot a छेद इथे जर 1 प्लस cot वर्ग a पुन्हा त्या कौसाचा वर्ग क्लियर झाला ही झाली त्याची डावी बाजू ठीक आहे खूप सोपं आहे बा आता या ठिकाणी पहा इथे काय आहे tan a छेद 1 प्लस tan वर्ग a 1 प्लस tan वर्ग a इथे थीटा आहे म्हणजे या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू काय आहे a म्हणजे या ठिकाणी काय 1 प्लस tan वर्ग a म्हटलं तर इथे येणार आहे sec वर्ग a ओके का म्हणजे या ठिकाणी काय 1 प्लस tan वर्ग a तर या ठिकाणी काय आहे 1 प्लस या ठिकाणी काय 1 प्लस tan वर्ग a तर इथे येणार आहे sec वर्ग a पुन्हा ठिकाणी कौसाचा वर्ग a क्लियर झाला ओके प्लस इथे ते cot a छेद
1 प्लस क्वाट वर्ग ए, 1 प्लस क्वाट वर्ग ए, तर काय येणार कोसेक वर्ग ए येणार आहे, काय येणार आहे कोसेक वर्ग ए, कोणत्याचा वर्ग. ओके का. आता या ठिकाणी पाहायचं इथे येणार आहे tan ए छेद घाताचा घात असेल तर या ठिकाणी होणार आहे घातांकाचा गुणाकार. काय होतो घातांकाचा गुणाकार. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. बेदुनी 4 म्हणजे येणार आहे सेकचा चौथा घात ए. ओके का. प्लस आता ठिकाणी पहा कॉट ए आता तसा युज वाटलं तर आपण आता आणि घाताचा घात असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो. ठीक आहे. म्हणजे येणार आहे कोसेकचा चौथा घात ए. आता पहा ठिकाणी tan ए म्हटलं तर या ठिकाणी tan ए चं सूत्र जर म्हटलं तर या ठिकाणी तयार करणार या ठिकाणी sin ए छेद cos ए. क्लिअर झालं सर्वांचा. ओके. आता पहा सेकचा चौथा घात ए, तर या ठिकाणी त्याचं सूत्र म्हटलं तर काय येणार आहे 1 छेद cos चा चौथा घात ए, 1 छेद cos चा चौथा घात ए. ओके. प्लस cot ए चं सूत्र म्हटलं तर येणार आहे cos ए छेद इथे येणार आहे sin ए छेद. आता पहा कोसेकचा चौथा घात ए याचं सूत्र म्हटलं तर इथे येणार आहे 1 छेद sin चा चौथा घात ए. क्लिअर झालं. ओके. हे सूत्र व्यवस्थित पाडत जा तुम्ही. आता या ठिकाणी पहा भागाकाराची क्रिया या ठिकाणी पहा हे भागाकारात 1 छेद cos चा चौथा घात ए वरती गेल्यावर या ठिकाणी काय होणार ते गुणाकारात म्हणजे व्यस्त होणार ते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार का sin ए छेद cos ए वरती गेल्यावर गुणाकारात होणार ती. ठीक आहे. छेदस्थानी 1 असला तर लिहितो आपण नाही लिहित. cos चा चौथा घात ए छेद 1 लिहित नाही आपण. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त काय होणार आहे cos चा चौथा घात ए लिहू बघतो आपण इथं प्लस आता इथे काय होणार आहे cos ए छेद sin ए. आता ठिकाणी पहा गुणिला या ठिकाणी 1 छेद sin चा चौथा घात ए. ओके. वरती गेल्यावर गुणाकारात होणार तो छेदस्थानी 1 लिहित नाही आपण. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी पहा म्हणजे cos चा चौथा घात ए छेद 1 लिहितो. ठीक आहे. बट या ठिकाणी 1 लिहिला का आपण नाही छेदस्थानी 1 आपण लिहित नाही. इथे इथेच करू sin चा चौथा घात ए या ठिकाणी 1 छेद sin चा चौथा घात ए हे भागाकारात वरती गेल्यावर व्यस्त होणार आहे. ओके का. मग आता sin चा चौथा घात ए छेद 1 लिहितो का आपण नाही लिहित. ओके का. हे बघा sin ए गुणिला या ठिकाणी पहा काय करू आपण या ठिकाणी हे cos कॅन्सल करू आणि यातला एक cos कॅन्सल होणार आहे. भागाकाराची क्रिया आहे. ओके. पाया समान आहे आणि भागाकाराची क्रिया आहे तर घातांकाची या ठिकाणी वजाबाकी होते. ठीक आहे. cos चा चौथा घात ए छेद cos ए म्हटलं तर या ठिकाणी येणार आहे cos चा घन म्हणजे ह्या ठिकाणी पहा cos घन ए. ओके. cos चा तिसरा घात ए प्लस या ठिकाणी काय होणार आहे cos थिटा तसा हा sin कॅन्सल होणार आहे. बाकी राहणार आहे sin घन. क्लिअर झालं सगळ्यांचा. ओके. खूप सोपं आहे बाई. आपल्याला सिद्ध काय करणे फक्त sin ए इंटू cos ए. आता आपण काय करू माहिती की sin ए कॉमन घेऊन घेऊ. थिटा होणार आहे sin ए इंटू या ठिकाणी याच्यातून cos ए कॉमन घेऊ. ठीक आहे. मग या ठिकाणी काय राहणार आहे cos वर्ग ए प्लस इथे काय राहणार आहे sin वर्ग ए. ठीक आहे. कॉमन घेतल्यावर हेच राहणार आहे. तुम्ही या ठिकाणी यांचा गुणाकार जर केला तर उत्तर हे येणार आहे पहा. ठीक आहे. म्हणजे इथे पहा sin ए गुणिला cos ए. आता पहा cos वर्ग ए प्लस sin वर्ग ए याची किंमत काय येणार आहे का 1 येणार आहे. ओके. मग आता या ठिकाणी यांचा गुणाकार केला तर इथे येणार आहे sin ए गुणिला cos ए. ओके. ही झाली त्याची उजवी बाजू. ओके. खूप सोपं आहे बाई. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं आपण डावी बाजू घेऊन घेतली पहिले. ठीक आहे. डावी बाजू घेतल्यावर tan ए छेद 1 प्लस tan वर्ग ए पुन्हा कंसाचा वर्ग प्लस cot ए छेद 1 प्लस cot वर्ग ए पुन्हा कंसाचा वर्ग. ठीक आहे. 1 प्लस tan वर्ग ए. आता हे सूत्र कशात होतं sec वर्ग ए चं होतं म्हणजे tan ए छेद sec वर्ग ए लिहिला पुन्हा त्या कंसाचा वर्ग लिहिला प्लस cot ए छेद 1 प्लस cot वर्ग ए कशा सूत्र आहे cosec वर्ग ए पुन्हा कंसाचा वर्ग. ठीक आहे. मग आता tan ए तसा मग घाताचा घात असेल तर घाताचा आपण काय करतो गुणाकार करतो. ठीक आहे. बेदुनी 4 tan ए छेद आता काय झालं sec चा चौथा घात बेदुनी 4 म्हणजे sec चा चौथा घात ए प्लस cot ए तसा
आता घातांक 1 घाताचा घात असेल तर घाताकाचा गुणाकार होतो 2 दुनी 4 cot a छेद cos 1 चा चौथा घात a. आता इथे येणारे टॅनचं सूत्र, आणि टॅनचं सूत्र काय sin a छेद cos a. आता इथे पास 1 चा चौथा घात a, याचं सूत्र म्हणलं 1 छेद cos चा चौथा घात a येणारे प्लस cot a, याचं सूत्र काय cos 1 छेद sin a, cos 1 चा चौथा घात a म्हणलं तर इथे येणार 1 छेद sin चा चौथा घात. हे भागाकारात आहे, वरती गेल्यावर गुणाकारात, आणि काय होणार आहे व्यस्त होणार आहे. ठीक आहे, cos sin a छेद cos a गुणिला cos चा चौथा घात a छेद 1 लिहित नाही आपण 1. ओके का, म्हणून या ठिकाणी cos चा चौथा घात a राहिला प्लस आता या ठिकाणी पास सेम प्रोसिजर या ठिकाणी सेम स्टेप आहे बघा, cos a छेद sin a इनटू या ठिकाणी येणार sin चा चौथा घात. क्लिअर झाला तर म्हणचा. ओके, मग आता या ठिकाणी म्हटलं इथे काय येणार आहे, हे cos कॅन्सल होणार आहे, इथे राहिला sin गुणिला या ठिकाणी येणार cos चा घन 1 प्लस या ठिकाणी ही sin कॅन्सल होणार आहे, इथे राहिला sin चा घन. ठीक आहे, cos a गुणिला या ठिकाणी sin घन येणार आहे. ठीक आहे का, मग आता आपण काय करू, इथे sin a आणि cos a कॉमन घेऊ. इथे फक्त राहिलं आता इथे cos वर्ग a प्लस sin वर्ग a राहणार आहे, का कॉमन घेतलेलं आहे आपण. इथे घन आहे, इथे वर्ग कोण आला, इथे कॉमन घेतलं म्हणून. क्लिअर झालं. ठीक आहे, sin a गुणिला cos वर्ग a प्लस sin वर्ग a बरोबर काय येणार आहे 1 येणार आहे. ओके, यांचा गुणाकार केला तर इथे येणार आहे sin a गुणिला cos a, ही झाली त्याची उजवी बाजू. ओके, ठीक.